किटलीचं टोपणच बसलं. ते दूधवाला म्हणते किटलीचं टोपण काय दुसरं लावलंय काय म्हणून याच्यावर म्हणते. होय कधी म्हणलं? कालच म्हणला होता. काय नाही ते चिमलं आहे ती बॉटलचं काय आलं ते. ती बाटली. नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळचे 5 वाजले बघा. चहा उकळतोय तर मस्तपैकी चहा पिऊ आणि कामाला लागू. हात पोचत नाही माझा. ते काय जाण्याचं काय काय जाळ्या मारून बघितलं जाळ्या बघ. जाळ्यामध्ये तर जाळ्या काय दिसायच्या. जाळ्या दिसत नाही त्या. जाळ्या दिसत नाही त्या. असं जाळ्या दिसल्या त्याच्या ट्यूबच्या खाली बघ बघ चिपकली बघ. पाल 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 जाईल त्या घरात असते पाल बघ किती 2 आहेत मोठ्या. ती या घराची लक्ष्मी आहे. याच्या खाली याच्या ती या घराची लक्ष्मी आहे. पाल घराची लक्ष्मी आहे. ती ह्या घरातली लक्ष्मी आहे. जाळ्या बघ्या परवाच काढलं होतं. 15 दिवस झाले बरोबर. जाळ्या काढून आणि परत जाळ्या झाल्या. अर्धा दिवसात नाही एकदा तरी साफसफाई करायला पाहिजे. तू करतेच आहे काय. आता पावसाळा आला. पावसाळ्यात काय करत नाही. बघ की जाळ्या बघ कोपऱ्यात कशा लागल्या. बारक्या 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 जाळ्या जाळ्या इथे दरवाजाच्या बघ. दरवाजाच्या पाठीमागून बघ. फॅन तर मला काय हाताला येत नाही. टेबल घे की. टेबल नवीन नाही हाताला फडक्यान पुसायला लागते. फडका घे. ते कसं ते चिकटलेलं चिकटते फॅनला. ते फडक्यानेच पुसून घ्यायला लागते. ते असं निघत नाही ते झाडू मारताना. फडक्याने पुसून घे. माझ्या हाताला येत नाही. जरा पुसून तर ते येतोच. पुसून काढले की चिकटते ना ते माझ्या हाताला पण येत नाही. जर तू उंची आहे तुझी पुसून घे. जरा पुसून दे. येतो की.
खिडकी बशीच आहे सोफा, त्याच्यामुळे सगळं धूळ धूळ बघी धूळ धूळ सगळी खिडकीतनं सगळी घाण सोफ्यावरच. सगळं सगळी धूळ धूळच आहे बाबा. तुझी पुस्तकं ठेवू का? तो साईडला तात्पुरतं. तुझा पसारा पण येतच सगळा. चिपकलीने पण सगळं घाण करून ठेवलंय. परवाच काढलं होतं बघ. सगळं झाडून पुसून परत आणि एवढं घाण झाले. परवाच काढलं होतं रे. तू गेलतास कोल्हापूरला तेव्हा मी आणि पप्पाने काढलं होतं. काय ते? हेच की पप्पाने झाडून दिलं होतं. फॅन बिन पुसून दिलं होतं. माझ्या हाताला कुठे येते. परवाच काढलं होतं आणि आता परत किती घाण झाले. अशी दिसत नाही धूळ. हे काय असं दिसत नाही धूळ. परवा ह्याच्यापेक्षा जास्त निघली होती माहिती. तू म्हणतोस ना बघ कुठे धूळ आहे, कशाला झाडू मारतेस. आता बघ किती काढलं ते. त्याच्याने सगळी धूळ उडून जाते. हात धुवायची गरज नाही. काय माहित नाही मला पण. असणार ते. तुला माहिती असेल. नाही मला नाही माहित.
कसं करायचं बघ रे. मग काय बघ की चालू करून कसं कसं काय होते काय. पोळा चालू करायला कसं आहे माहित नाही ना. हा. काय ते लावलंय ना ते. बरोबर होतं का चुकीचं होतं. चुकीचं होतं ते. आता काय? तेव्हा निघते ती कळलं? असं खिसायला लागतंय बघ हे असं. हे बघ हे असं खिसायला. त्याच्यामध्ये घाल की तसं दाबून. कसं हे असं हे असं. घाल अजून घाल तेवढं जाते तेवढं. नाही ते तेवढं जर आता right. हे बघ, कचरा बिचरा आहे बघ, बारीक बारीक खिळे हे बघ, रेती बी ती सगळं हे बघ. हे दिसतं का? हे बघ, हे बघ, हे बघ. त्यानं निघते सगळे बघ का. ते काय आत्ताच आहे. होय मग कधीच आताच आहे. बघितलंस हे बघ, हे बघ. बारीक बारीक खिळे बिडे सगळं, धूळ बीळ सगळी साचलेली सगळं निघतं. मलाच ते व्यवस्थित लावायला आलं नाही ना. मला लावायला आलं नाही व्यवस्थित. गाई बघा, गायांचा कळपच आला. संध्याकाळचे 6:30 वाजले. वॉकिंगला चालले मी आता. बघा कशी वॉक करतायत. आज सकाळपासून साफसफाई करून आज जायची इच्छा नव्हती, पण म्हटलं थोडा वेळ जाऊन यावं. बघा सगळे वॉकिंग करतायत. संध्याकाळच्या जेवणात अंडा करीचा बेत चालू आहे. प्रतीक म्हणतोय अंडा करी बनव, म्हणून अंडा करी बनवते. इकडं पीठ मळलंय, चपातीचं पीठ मळलंय. इकडं मसाला तयार करून ठेवला आहे. चला मग अंडा करी बनवते आणि संध्याकाळी जेवण. संध्याकाळच्या जेवणात अंडा करीचा बेत आहे. प्रतीक म्हणतोय अंडा करी कर, म्हणून मी अंडा करी करणार आहे. हे बघा इकडे चपातीचं पीठ मळलंय. हे बघा चपातीचं पीठ मळलंय. इकडं मसाला तयार करून ठेवलाय. चला आता
संध्याकाळच्या जेवणामध्ये अंडा करी. चला मग जेवून घे. हा.